की समजा एक केमिकल इंजिनिअरला वॉटर या एकाच डोमेनमध्ये करिअर करायचं, तर मग कुठल्या कुठल्या प्रकारचे करिअर तो करू शकतो? मग पाण्याचे व्यवस्थापन किंवा वॉटर इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने प्रवेश केला की करायचा अजून? आता करिअरबद्दल बोलायचं झालं तर प्लांट डिझायनिंग असेल, प्लांट मॅन्युफॅक्चरिंग असेल, इन्स्टॉलेशन असेल, मेंटेनन्स असेल, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये केमिकल इंजिनियर्स काम करतात. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण एका अशा केमिकल इंजिनिअरशी गप्पा मारणार आहोत की ज्यांनी फक्त पाणी या एकाच विषयामध्ये आपलं करिअर बनवलंय. पाणी आणि करिअर बघूयात कुठलं केमिकल इक्वेशन जमता येते. स्वागत करूयात फर्मेंटा बायोटेक लिमिटेडचे प्रपोजल मॅनेजर मिस्टर राहुल काळे यांचं. राहुल, नमस्कार आणि स्वागत आहे पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. मी आज खूप एक्साइटेड आहे ॲक्च्युली या मुवमेंटसाठी की पाण्याशी रिलेटेड काही म्हणजे वर्ल्ड वाईड ज्या गोष्टी वॉटर आणि वेस्ट वॉटरला घेऊन आहेत की त्याच्याविषयी एक संधी भेटली की जिथे आपण पाणी किती इम्पॉर्टंट आहे आणि पाण्याला ट्रीट करण्यासाठी काय काय टेक्नॉलॉजीज आहेत, तर याच्याशी विश्लेषण करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला. खरंच इंटरेस्टिंग. म्हणजे आपण पाणी म्हटलं की वी टेक इट फॉर ग्रँटेड की आहे, पाणी मिळतंय, फुकटच आहे. बरोबर आणि तिथपासून ते अगदी विकत जरी पाणी घ्यायचं म्हटलं तर एक 10-20 रुपयात पाण्याची बाटली इथपर्यंतच आपण पाण्याकडे बघतो. बरोबर आहे. तर मग निसर्गामध्ये जे आपण पाणी बनतो पृथ्वीवर साधारण 70% पाणी तर आहे. बरोबर. पण मग तरी सुद्धा पाण्याचे व्यवस्थापन करायचे, एवढ्या सगळ्या टेक्नॉलॉजी आणायचे, हे नक्की कशा करतात? सर मेनली काय आहे ना की पाणी हा एकदम सेन्सिटिव्ह विषय आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. कारण आज पाणी जर वर्ल्ड वाईड आपण बघितलं तर 29% पृथ्वी आणि 71% पाणी. पण त्या 71% 70% पाणी हे समुद्राचं आहे आणि 1% पाणी आपण जे पिण्यासाठी किंवा युटिलिटीसाठी करतो तर तो आहे. आणि वर्ल्ड वाईड बघायला गेलं तर हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे की 70% पाणी आहे पण ते आपण यूज नाही करू शकत आणि 1% जे पाणी आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्यात. तर या सगळ्या अनुषंगाने पाण्याचं महत्त्व किती आहे, तर हे फार इम्पॉर्टंट आहे आणि लोकांना ते समजलंही पाहिजे. मग आता वॉटर ट्रीटमेंट जेव्हा आपण म्हणतो, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स बऱ्यापैकी असतात. त्याच्यामध्ये अगदी सीवेज वॉटर ट्रीटमेंट असेल, फ्लुएंट वॉटर ट्रीटमेंट असेल. बरोबर. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतात? मेनली सर कसं आहे ना, पाण्याला 2 स्ट्रीममध्ये डिवाइड केले. एक आहे तुमचा ग्राउंड वॉटर सोर्स, एक आहे तुमचा सरफेस वॉटर सोर्स. सरफेस वॉटर म्हणलं तर नदी किंवा नाले किंवा त्याच्यासोबत तुमचं तळे वगैरे हे पाण्याचे सोर्स आले, विहीर आला. ग्राउंड वॉटर म्हणलं तर बोरवेल आले, जॅकेटेड वेल्स वगैरे आले. तर हा एक प्लॅटफॉर्म. हा झाला सोर्सचा अवेलेबिलिटी. त्याच्यानंतर जे पाणी आपण वापरतो आणि वापरलेल्या पाण्याची पुन्हा फर्दर त्याच्यामध्ये जसं आता इंडस्ट्रीमध्ये पाणी वापरलं जातं किंवा युटिलिटीज किंवा आपण डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये पाणी वापरतो. त्याच बेसिसवरती बाकी ॲग्रिकल्चरसाठीही पाणी वापरतो. तर खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये जे सीवेज जनरेट होतं, तर सीवेज ट्रीटमेंट प्लांट आहेत. इंडस्ट्रीमध्ये जे इफ्लुएंट जनरेट होतं, तर त्या इंडस्ट्रियल इफ्लुएंटला ट्रीटमेंट करण्यासाठी काही प्लांट आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की समुद्राचं जे 70% पाणी मी मगाशी बोललो, तर याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठीही आता नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येतात आहे. तर असे स्रोत अवेलेबल आहेत. तुम्ही म्हणाला की 70% पाणी समुद्रामध्ये आहे. मग असं काही शक्य आहे की समुद्राचंच पाणी आपण जे मुबलक प्रमाणात मिळतंय आपल्याला, त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची आणि तेच सलाईन वॉटर आपण ड्रिंकिंग वॉटर म्हणून वापरायचं? कशी शक्यता आहे? सर ही शक्यता आहे. कारण समुद्राच्या पाण्यावरती डिसॅलिनेशनचे खूप साऱ्या नवीन टेक्नॉलॉजीज आल्यात आणि इंडस्ट्रीमध्ये ॲज अ वॉटर साईडला आम्ही याच्यावरती खूप साऱ्या प्रक्रिया वगैरे करून आता सध्या हे जे पाणी आहे इंडस्ट्रियल युटिलिटीजसाठी वापरतो. काही अदानी ग्रुप्स काही प्रोजेक्ट आहेत, रिलायन्ससारखे काही ग्रुप्स आहेत, की जे समुद्राच्या पाण्याला ट्रीटमेंट करून त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी निर्मित वगैरे करतात. तर हे शक्य आहे. पण हे पाण्याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला जी लागणारी कॉस्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक असते कॅपेक्स कॉस्ट, जी तुमची मूळ प्रक्रिया बनवण्यासाठी लागणाऱ्या टेक्नॉलॉजीवरती कॅपिटल झालेलं एक्सपेंडिचर. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि दुसरे असते ऑपेक्स कॉस्ट, की त्या पाण्याला ट्रीट करण्यासाठी. तर ह्या दोन्ही कॅपेक्स आणि ऑपेक्स कॉस्टमध्ये समुद्राच्या पाण्यावरती प्रक्रिया करणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. कारण त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ पर लिटर ही साधारणतः 18 ते 22 रुपयाच्या जवळपास येते. व्हेअरॲज आपल्याला जे ग्राउंड वॉटर आपल्याला भेटतं, याला आपण जर ट्रीट केले, तर ते पैशांमध्ये आहे. म्हणजे 60 to 40 पैसेच्या रेंजमध्ये आपण ते पाणी ट्रीट करू शकतो. तर हा मेजर चॅलेंज आहे. तर त्याच्यामुळे ही टेक्नॉलॉजी अवगत आहे.
येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला याच टेक्नॉलॉजी सोबत जावं लागेल. पण सध्या आपण आपल्याकडे जे वापरलेलं पाणी आहे, जे डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण वापरतो, मेनली फोकस काय इंडस्ट्री आणि सीवेज. तर याला आपण कसं रिसर्क्युलेट करू शकतो आणि याचा आपण डे टू डे दैनंदिन युटिलिटीजमध्ये कसा इम्पोर्टन्स देऊ शकतो. तर या गोष्टी आपण बघू. पाण्याचा पुनर्वापर तुम्ही म्हणत होता. तर पुन्हा. मग हे कुठे-कुठे शक्य म्हणजे डोमेस्टिकमध्ये आहे, कमर्शियलमध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे की आणखी कुठे-कुठे शक्यता आहे? सर मेन म्हणजे पाण्याचा वापर आपण प्रत्येक ठिकाणी करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं जे इंडस्ट्रियल वॉटर आहे, तर इंडस्ट्रियल जे इफ्लुएंट येतं त्याला तुम्ही प्रक्रिया करा आणि ते पाणी परत इंडस्ट्रीमध्येच प्रोसेससाठी तुम्ही यूज करू शकता. सीवेज जे जनरेट होतं, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, हा सीवेज ट्रीटमेंटचं जे पाणी आहे, आपण त्याला पूर्ण फर्दर ट्रीटमेंट देऊन त्याला गार्डनिंग प्रोसेससाठी किंवा फ्लशिंग आणि युटिलिटीजसाठी आपण घेऊ शकतो. जिथे ह्युमन नॉन टच असेल, तिकडे आपण त्या पाण्याचा यूज करू शकतो. तिसरी गोष्ट, की समुद्राचं जे काही पाणी आहे, जसं आता फॉर एक्झाम्पल मालदीव्स घ्या किंवा समुद्रालगतचे काही सारे असे हे आहेत, आयलँड्स वगैरे बेट आहेत, आहे तिथे. बेट्स आहेत, हं. की जिथे आपल्याला मेजर चॅलेंज येतो, की ते जे पाणी आहे, की तिथे आता नॅचरल सोर्स तर अवेलेबल नाही. कारण समुद्राच्या पूर्ण वेड्यामध्ये ते जखडलेलं आहे. बरोबर. तर तिथे आपण ह्या पाण्यावरती ट्रीटमेंट करून त्याचं युटिलायझेशन्स करू शकतो. पण मग आता आपण जर का डोमेस्टिक विचार केला, एक समजा एक बिल्डिंग आहे जिथे काहीतरी 100 फॅमिलीज राहतायत बरोबर. आणि तिथे सीवेज ट्रीटमेंट प्लांट बसवला, तर किती पर्सेंटेज आपण ते पाणी पुनर्वापर करू शकतो? तसं बघायला गेलं तर सर 100% पाणी आपण पुनर्वसन करू म्हणजे पुनर्यूज करू शकतो. बिकॉज सीवेज नॉर्मली कसं आहे ना, गव्हर्नमेंटने एक नवीन नियम काढलाय. म्हणजे बिल्डर सेक्टरला त्यांनी ऑलरेडी एक रूल बनवलेला आहे एन्व्हायर्नमेंटलमध्ये, की सपोज जर एखादा बिल्डर किंवा एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रोजचे 10 लिटर पाणी घेतंय, तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे, की तुम्हाला 10 लिटर पाणी भेटेल. त्या पाण्याचा तुम्ही उपभोग घ्या. पण त्याची पुन्हा फर्दर ट्रीटमेंट तुम्ही तुमच्याच प्रिमाइसेसमध्ये करायची. ते ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनला किंवा गव्हर्नमेंटचे जे काही जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत, तिकडे त्यांच्यावरती आपल्याला तो लोड वाढवायचा. मग आता याच्यामध्ये काय झालं, की एस-टी-पी, सीवेज ट्रीटमेंट वॉटर्स आले, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम्स आल्या. त्याच्या व्यतिरिक्त आता जे काही जे आपण सीवेज ट्रीटमेंट करतोय, तर त्या पाण्याला तुम्ही पुन्हा गार्डनिंग किंवा फ्लशिंगसाठी तुम्ही यूज करू शकता. त्याच पाण्याचं तुम्ही जे यूज आहे, तर तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये करू शकता. तर अशा काही युटिलिटीजमध्ये तुम्ही ते पाणी पुन्हा यूज करून तुमचं जे तुमचा जो मेन स्रोत आहे पाण्याचा, त्याची तुम्ही म्हणजे जी लागणारी रिक्वायरमेंट आहे, त्याला तुम्ही थोडंसं रिस्ट्रिक्ट करू शकता. अच्छा. मग आता झिरो लिक्विड डिस्चार्ज टेक्नॉलॉजीबद्दल लोकं बरंच काही बोलतायत आणि बरोबर, वापरल्या पण जाते. तर बरोबर. खरोखर झिरो लिक्विड डिस्चार्ज पॉसिबल आहे का? सर भारतामध्ये जर म्हणाल, तर खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत, की जिथे झिरो लिक्विड डिस्चार्ज ही जी टेक्नॉलॉजी आहे, ती पूर्ण सक्सेसफुली काम करत आहे आणि हे शक्य आहे. कारण याच्यामध्ये झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे काय, की तुमच्याकडे जे पाणी येतंय, फॉर एक्झाम्पल ते इफ्लुएंट असू द्यात किंवा तुमचं सीवेज असू द्यात किंवा तुमचं ग्राउंड वॉटर असू द्या. येणाऱ्या पूर्ण पाण्याचं पूर्ण ट्रीटमेंट केल्यानंतर त्या पाण्यापासून एकही थेंब पाणी तुम्हाला बाहेर प्रिमाइसेसमध्ये सोडायचं नाही. म्हणजे आता थोडं इलॅबोरेटिव्ह सांगतो. शुगर इंडस्ट्रीजमध्ये काय केलं जातं मेनली, की कारखानदारीला सपोज एक सर्टन अमाउंट ऑफ वॉटर दिलं. तर ह्या सर्टन वॉटर ऑफ अमाउंटमध्ये बेसिकली सरकारचं म्हणणं असं की तुम्ही ते पाणी पूर्णपणे यूज करा. पण त्याच्यानंतर ते पाणी जे तुमचं इफ्लुएंट जनरेट होणार आहे किंवा तुमचं जे सीवेज जनरेट होणार आहे किंवा त्याच्यानंतर तुमचं काही असंही काही पाणी आहे, ब्लो डाउन पाणी, वॉटर्स वगैरे, याला तुम्ही तुमच्याच प्रिमाइसेसमध्ये यूज करा. तर इथे ही झेड-एल-टी टेक्नॉलॉजी फार इम्पोर्टंट आहे, की इथे नॉर्मली पाण्यांवरती खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज आहेत, जसं की ज्याच्यामध्ये पी-सी-टी-पी, प्रोसेस कंडेन्सर ट्रीटमेंट प्लांट आहे, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. तर या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजींच्या मार्फत त्याच्यानंतर पुढे मल्टी इफेक्ट इव्हॅपोरेटर आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीज आपण यूज करून त्या पाण्याला पुन्हा रियूज करू शकतो आणि झिरो लिक्विड हे समीकरण आपण बसवून वॉटर बॅलन्स आपण करू शकतो. अच्छा, म्हणजे पॉसिबल आहे सगळं आहे. पॉसिबल आहे. मग Yes. आता आपण पिण्याच्या पाण्याबद्दल जर बोलायचं म्हटलं, तर बऱ्यापैकी ट्रेंडिंग आज आपण बघतो, की आरो वॉटर आहे. बरोबर, मग ते अगदी घरगुती आरो वॉटर ट्रीटमेंटचा असेल किंवा कमर्शियल असेल. बरोबर. परंतु आरो वॉटरमधनं देखील बऱ्यापैकी पाणी हे वाया जातं. राइट. तर हे खरोखर चांगलं आहे का? म्हणजे आरो वॉटर असायला पाहिजे, नसायला पाहिजे, कसं? भारतीय सिच्युएशनमध्ये विचार केला तर? आता बीइंग वॉटर एक्सपर्ट्स मेनली तर सर पहिल्या काळामध्ये जर आपण बघायला गेलं म्हणजे एक साधारणतः 2000 आणि त्याच्या आधीची जी पिढी, तर
लोक विहिरीचं किंवा नदीचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये अजूनही ती प्रणाली यूज होते, की त्यांचा मेजर फोकस असतो डायरेक्टली विहिरीच्या स्रोतचं पाणी. आता नेचर म्हणजे निसर्ग हा एक स्वतः फिल्ट्रेशन सिस्टम आहे. आपण इथून सुरुवात करू शकतो, की पाऊस पडतो. ते पावसाचं पाणी जमिनीमध्ये हे होतं, मुरतं आणि आपण पुन्हा ते बोरवेलमधून ते पाणी पुन्हा लिफ्ट करतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय की जेव्हा पाणी ते जमिनीमध्ये मुरतं, त्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न्स हे घटक त्या पाण्यामध्ये मिक्स होतात जमिनी थ्रू आणि हे जे मिनरलयुक्त पाणी आहे, ते आपण पितो. मेनली आर-ओ सिस्टम जी आहे, जी आपण डोमेस्टिक यूज करतो किंवा आपण इंडस्ट्रियलमध्ये पिण्यासाठी पण वापरतो. तर याच्यामध्ये काय करतो, आपण हे जे मिनरल्स आहेत, यांना रिस्ट्रिक्ट करतो. ओके. तर त्याच्यामध्ये काय होतं, मेनली तर अजेंडा हा असतो, की पाण्यामध्ये खूप साऱ्या इम्प्युरिटीज असतात. आता तुम्ही नॉर्मली कोणत्याही स्त्रोतचं पाणी जर घेतलं, त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या इम्प्युरिटीज आहेत. तर ह्या इम्प्युरिटीजला आपण डायरेक्टली पिण्यासाठी योग्य नाही. मग त्याच्यावरती एक बेसिक ट्रीटमेंट आपण केली पाहिजे. पण जर त्याच्यावरती रिव्हर्स ऑस्मोसिस सारख्या टेक्नॉलॉजीला जर आपण वापरलं, तर आपण काय करतोय नॅचरल मिनरल्सला अव्हॉइड करतोय आणि आर्टिफिशियल मिनरल्सला पुन्हा त्याच्यामध्ये इन्ग्रीडियंट ॲड करतोय. जसं आपण आर्टिफिशियल मिनरल्स वगैरे आपण ॲड करतो, ते पिण्यासाठी वापरतो. तर याच्यामध्ये मला माझं जर ओपन मत जर असेल, तर माझं असं म्हणणं आहे, की जो नॅचरल रिसोर्सेसमधलं पाणी आहे, तेच पिण्यासाठी योग्य. रॅदर दॅन रिव्हर्स ऑस्मोसिस आणि हे आर-ओ सिस्टमला चं जे ट्रीटेड वॉटर येणार त्याच्यापेक्षा. आणि दुसरं काय, की पण आता ते नॅचरल रिसोर्सेस तसे राहिलेले नाहीत. कारण नद्या तुमच्या पोल्युटंट झालेल्या आहेत किंवा विहिरीच्या पाण्याचा जो स्रोत आहे, त्याची पातळी खालावलेली आहे. बोरवेल्समध्ये पण तुमच्या पाण्याची पातळी किंवा त्याच्यामध्ये जे काही येणारे इन्ग्रीडियंट आहेत, त्याची पातळी थोडीशी बदललेली आहे. तर त्याला प्रायमरी फिल्ट्रेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण निसर्गाच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे इन्ग्रीडियंट आहेत, ते हळू थोडेसे लुप्त होत चालले. बरोबर. मग आता आपण ट्रीटमेंट प्लॅन्टबद्दल पण बऱ्यापैकी बोलतोय. वॉटर ट्रीटमेंट असेल, एफ्लुएंट ट्रीटमेंट, सीवेज ट्रीटमेंट. तर मग ह्या टेक्नॉलॉजी एकमेकांपासून वेगळ्या कशा आहेत नक्की? सर काय ना, की ह्या टेक्नॉलॉजी वेगळ्या म्हणजे मेनली त्या पाण्यामध्ये काय इन्ग्रीडियंट आहेत, याच्यावरती ती ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी डिफाईन केली जाते. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं पाणी सीवेज असेल, तर त्याच्यामध्ये सी-ओ-डी, बी-ओ-डी, सी-ओ-डी म्हणजे केमिकल ऑक्सिजन डिमांड, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, टोटल सस्पेंडेड सॉलिड हे इन्ग्रीडियंट त्याच्यामध्ये आहेत. आता ह्याला ट्रीटमेंट करण्यासाठी सीवेजवरती 3 टेक्नॉलॉजी आहेत. एक आहे एस-बी-आर टेक्नॉलॉजी, एम-बी-आर टेक्नॉलॉजी आणि एम-बी-बी-आर टेक्नॉलॉजी. आता ह्या तिन्ही टेक्नॉलॉजींचं जे विश्लेषण आहे म्हणजे काही एम-बी-आर टेक्नॉलॉजी ही त्याची कॉस्ट फार जास्त येते. एम-बी-बी-आर ही कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजी, एस-बी-आर ही कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजी. तर याच्यामध्ये काय की एम-बी-आरमध्ये स्पेसिफिकली मेम्ब्रेन बायोटेक्नॉलॉजी येते. म्हणजे मेम्ब्रेन्स यूज करून आपण पाण्याला कॅपिलरी ॲक्शन टाइप सेपरेशन करून त्या पाण्याचं युटिलायझेशन करू शकतो. तर मेनली जो एम-बी-बी-आर आणि एस-बी-आर किंवा एम-बी-आर ह्या ज्या सीवेज ट्रीटमेंटच्या मी जे तुम्हाला टेक्नॉलॉजी सांगितल्या, तर याच्यावरती आपण फर्दर ट्रीटमेंटमध्ये जसं एरिएशन आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्या पाण्यामध्ये 500 सी-ओ-डी आहे. तर त्याला मला पहिल्यांदा बार स्क्रीनमध्ये मी सॉलिड सेपरेट केले. ऑइल एंड ग्रीस चेंबरमध्ये मी ऑइल सेपरेट केलं. मग त्याच्यानंतर त्याचं एरिएशन सिस्टम असणार. जिथे तुम्ही ऑक्सिजन आणि बॅक्टेरियल ग्रोथ करताय. तर त्या बॅक्टेरियल ग्रोथमधून तो सी-ओ-डी, बी-ओ-डी डिक्रीज केला जातो. डिग्रेडेड होऊन ते पाणी पुढं मग पुन्हा ट्यूब सेटलर्समध्ये येतं. तिथे ते सॉलिड सेटलिंग होतात. ते सॅच्युरेटेड वॉटर आहे ते पुढे तुमच्या फिल्टर्समध्ये जातं. मग सँड फिल्टर असेल, कार्बन फिल्टर असेल आणि त्याच्यानंतर ते पाणी तुम्ही फ्लशिंग किंवा गार्डनिंग पर्पजसाठी यूज करू शकता. अच्छा. मग या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, याच्यामध्ये असं काही शक्य आहे का, की नैसर्गिक घटकांचाच आपण वापर करायचा आणि मग पाणी फिल्टर करायचं? येस. पण आता याच्यासाठी नैसर्गिक घटकांचा पूर्ण 100% यूज नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल आता जसं मला सीवेज झालं किंवा इफ्लुएंट ट्रीटमेंटला जर करायचं असेल, तर त्यासाठी मला पंप्स आले, मोटर्स आले, तर याला ड्रिव्हन करण्यासाठी मला एनर्जी लागेल. तर तो एक पार्ट आहे. पण शेवटी जर तसा जर विचार केला, की याच्यामध्ये जे येणारे इन्ग्रीडियंट आहेत, तर आपण बाय नॅचरल जसं आता एरिएशन सिस्टम आपण म्हणतो सीवेज ट्रीटमेंट किंवा इफ्लुएंट ट्रीटमेंटमध्ये. याच्यामध्ये आपण काय करतो 2 टाइप्सचे बॅक्टेरिया असतात. आर्सेनोजेनिक बॅक्टेरिया आणि मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. आर्सेनोजेनिक बॅक्टेरिया बेसिकली काय करतात, की ते त्या त्या बॅक्टेरियांचं सी आणि बी हे त्यांचं खाद्य आहे. आपण त्यांना ब्लोअर मार्फत एअर देतो, म्हणजे त्यांना आपण ऑक्सिजन देतो. ते त्याच्यातले सी आणि बी खातात आणि त्याच्यानंतर त्यांची म्हणजे एक बॅक्टेरियापासून 3 बॅक्टेरिया, 4 बॅक्टेरिया अशी त्यांची प्रजनन मल्टिपल ग्रोथ होते मल्टिपल त्यांची. ग्रोथ होत जाते आणि जी पॅरेंटल बॅक्टेरिया ती डेड होते. मग ती डेड झालेली बॅक्टेरिया तुमच्या स्लजमधून तुमचा तो सेपरेट आउट करू शकतो आपण. तर
ही प्रोसिजर तिथपर्यंत योग्य आहे. पण ही प्रोसिजर चालवण्यासाठी मला एनर्जीचा थोडासा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करावं लागते. आणि मेनली कसं, की आता मला एका टाकीतून पाणी दुसऱ्या टाकीत ट्रान्सफर करायचं आहे. दुसऱ्या टाकीतून तिसऱ्या टाकीत. बाय ग्रॅव्हिटी शक्य आहे. पण जिथे ते शक्य नाही, कारण आता कसं काही ठिकाणी फूटप्रिंट फार छोट्या झाल्यात. लोकांकडे स्पेस अलोकेशन्स कमी आहेत. बिल्डर सेक्टरमध्ये तो मेजर चॅलेंज आहे, की बिल्डर सेक्टरमध्ये स्पेस, आज मुंबईसारख्या ठिकाणी जर मला इफ्लुएंट सीवेज ट्रीटमेंट प्लांट बसवायचा असेल, तर त्याला लागणारा जो जागा आहे आणि अवेलेबल असणाऱ्या जागा, तर याच्यामध्ये टेक्नॉलॉजी थोड्याशा व्हॅरी करतात. जसं मी मगाशी बोललो तुम्हाला, MBR टेक्नॉलॉजी जी आहे, बेसिकली ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तुमची एरियाची जी फूटप्रिंट आहे ती कमी लागते. तर त्याच्या अनुषंगाने आपण ट्रीटमेंटची प्रोसेस करतो. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न असा आहे, की समजा एक केमिकल इंजिनिअरला हं. वॉटर या एकाच डोमेनमध्ये करियर करायचं, तर मग कुठल्या-कुठल्या प्रकारचे करियर तो करू शकतो? सर, पहिली गोष्ट तर केमिकल इंजिनिअर ही अशी फील्ड आहे, की याच्यामध्ये करिअरचे ट्रिमेंडस ऑप्शन्स आहेत. म्हणजे मी फक्त रिस्ट्रिक्टेड वॉटर शी रिलेटेडच नाही. कारण मी ही फील्ड चूज केली त्याच्यामागे एक सायंटिफिक रिझन असं होतं, की आज जगामध्ये 70% पाणी आहे आणि जोपर्यंत पाणी आहे, तोपर्यंत माझी फील्ड चालणार आहे. त्यामुळे मी पुढच्या येणाऱ्या म्हणजे जनरेटिक जो काही स्पॅन असेल, तर त्याच्यामध्ये माझा जॉब आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी सिक्युअर आहेत. रिसेशन वगैरे काही नाही असं? रिसेशन वगैरे आमच्याकडे कन्सेप्ट नाही. कारण आज नॉर्मली ओढ्यातून वाहणारं पाणी, फॉर एक्झाम्पल आता धबधब्यामधून वाहणारं पाणी, हे आपण पाहतो, आपण तिथे जातो, ते पाणी थोडंसं टेस्ट वगैरे करून बघतो. हिमालयासारखे काही प्रॉडक्ट आहेत, की जे ब्रँड आहेत, ते तेच पाणी धबधब्यांचंच पाणी घेतात. त्याला प्रायमरी फिल्टरेशन करतात आणि ते तुम्हाला ₹100 ला जार आज विकतात. 20 लिटरचं जार किंवा त्यांची एक पाण्याची बॉटल आहे ती ₹20 ला तुम्हाला भेटते. तर ही फक्त टेक्नॉलॉजी अशी आहे, की तुम्ही पाणी निसर्गाने तुम्हाला स्रोत अवेलेबल करून दिलाय. दिलेल्या निसर्गाच्या स्रोतमधून तुम्ही त्याच पाण्याचं फिल्ट्रेशन करून तुम्ही त्याला मार्केटमध्ये विकू शकता. सो अवेलेबल असणाऱ्या रिसोर्सेसमध्ये आपण ह्या गोष्टी करू शकतो. हां, बिंग अ केमिकल इंजिनिअर याच्यामध्ये वॉटर इंडस्ट्री म्हणजे पहिलं तर केमिकल इंजिनिअरिंगला खूप सारा व्हर्सटाईल स्कोप आहे. जसं की आपण इंडस्ट्रीमध्ये जर गेला तर आपल्याकडं बायो रिफायनरीज आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंटवरती काम करणाऱ्या पण कंपन्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे रिफायनरीज आहेत, जसं की ऑइल अँड एक्स्ट्रॅक्शन वगैरे याच्यासाठी रिफायनरीज आहे. काही जे प्रॉडक्ट आहेत ते सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी पण काम करतात. तर असा प्रचंड स्कोप आहे. पण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा वॉटरच का? कारण काय आहे ना, की इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री आहे. ठीक आहे. असं म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये इंडियामध्ये पाण्याविषयी लोकं फार जागरूक नाहीयेत, पहिली गोष्ट. आजही आपण बघा ना, आपण सकाळी अंघोळ करताना साधारणतः 100च्या ऐवजी 200 लिटर, कधी-कधी शॉवर चालू राहिला तर ते 500 लिटरपर्यंत पाणी आपण कन्झ्युम करतो. म्हणजे आज आपल्याला कसं, की पाण्याचा स्रोत अवेलेबल आहे म्हणून आपण त्याला आपल्या मनानुसार आपण त्याला यूज करतो. ठीक आहे. बट हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर हे थांबण्यासाठी आपण जर एज्युकेटेड झालो, म्हणजे आपण जर या गोष्टी समजल्या, तर ऑब्व्हियसली आपण बाकी लोकांना त्याच्याविषयी जागरूक करू शकतो. आणि जसं मी म्हणलं, की पाणी हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे. येणाऱ्या काही काळामध्ये खूप साऱ्या ठिकाणी पाण्याचे इश्यूज क्रिएट होण्याचे चान्सेस आहेत. मग हा इश्यू क्रिएट होण्याच्या पहिलेच आपण त्याच्यावरती काय एक सामाजिक बांधिलकी आपली काय असली पाहिजे, या अनुषंगाने थोडेसे प्रयत्न. आता करिअरबद्दल बोलायचं झालं तर प्लांट डिझायनिंग असेल, प्लांट मॅन्युफॅक्चरिंग असेल, इन्स्टॉलेशन असेल, बरोबर. मेंटेनन्स असेल, नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये केमिकल इंजिनिअर्स काम येस, करू येस, येस. शकतात. म्हणजे मेनली बीइंग इन वॉटर इंडस्ट्री, की डे वन पहिलं तर मार्केटिंग आहे. म्हणजे तुम्हाला जर मेन पाण्याचा जेव्हा माणसाला प्रॉब्लेम आहे, त्याचे पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे ते अंडरस्टँड करून घेणं. त्याच्यानंतरची जी फील्ड येते ती प्रपोजल इंजिनिअरिंग, की याच्यामध्ये तुम्ही त्यांना काय सोल्युशन देऊ शकता किंवा काही टेक्नॉलॉजी देऊ शकता, हे तुम्ही सजेस्ट करताय. त्याच्यानंतरचं जी येते ती प्रोसेस इंजिनिअरिंग. प्रोसेस इंजिनिअरिंगमध्ये ते जे तुमचं स्रोत आहे त्याच्यासाठी किती टँक कॅल्क्युलेशन्स यायला पाहिजे, रिटेन्शन टाईम किती असायला पाहिजे, त्याचा हायड्रोलिक लोड किती आहे, त्याचा ऑर्गॅनिक लोड किती आहे, ते बॅलन्स वगैरे करणं प्रोसेस इंजिनिअर. त्याच्यानंतर तो बनवलेला जो प्लांट आहे त्याचं प्रोडक्शनला जातो. मग प्रोडक्शनमध्ये केमिकल इंजिनिअरचा स्कोप येईल. प्रोडक्शन नंतर तो बनवलेला जो प्लांट आहे, तो आपण कस्टमरच्या प्लेसमध्ये पाठवणं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं इन्स्टॉलेशन करणं, त्याचं कमिशनिंग करणं. कमिशनिंग नंतर तो प्लांट वर्षानुवर्ष पुढे चालवणं. तर हा पूर्ण फील्ड आहे. म्हणजे सुरुवात मार्केटिंग, प्रपोजल इंजिनिअरिंग, प्रोसेस इंजिनिअरिंग, प्रोडक्शन, इन्स्टॉलेशन एंड कमिशनिंग आणि त्याच्यानंतर O&M. तर हा पूर्ण व्हर्सटाईल त्याचा स्कोप आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी केमिकल इंजिनिअरची म्हणजे रिक्वायरमेंट आहेच. ग्रेट.
मग तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग केलं, त्यावेळेस जे काही तुम्ही शिकला असाल, त्याचा वापर नक्की तुमच्या करिअरमध्ये कुठे-कुठे आणि कशा प्रकारे झाला? सर ॲक्चुअली हा फार छान आणि सुंदर क्वेश्चन आहे, की केमिकल इंजिनिअरिंग करणं हा माझा एक लहानपणापासूनचा पॅशन होता, असं म्हणू शकतो मी. बिकॉज पहिलं तर माझ्या फॅमिलीमध्ये कोणच इंजिनिअरिंगच्या त्या फील्डमध्ये नव्हतं, की बाबा जिथे केमिकल इंजिनिअरिंग आणि आहे. कारण जनरली लोकांच्या माइंडमध्ये 4च इंजिनिअरिंग येतात. एक सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तिसरं आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आय-टी जे आता बूममध्ये आहे. ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळी ब्रांच आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पण पेट्रोकेमिकल आहे, केमिकल आहे आणि मेन केमिकल कोर ब्रांच. त्याच्यामध्ये येऊन पुन्हा वॉटरमध्ये ना हा हा जो आहे, हा पूर्ण माझा स्वतःची चॉईस होती ॲक्चुअली. कारण की एकतर आपण समाजाशी काहीतरी देणं लागतो, जसं मी मगाशी सांगितलं. बाकी इंडस्ट्रीजमध्ये आपण काय करतोय, पोल्युशन करतोय. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये बिंग वॉटर इंडस्ट्रीमध्ये पण आपण काय करतो, की आपण केलेल्या पोल्युशनला कसं अरेस्ट करू शकतो, याच्यावरती आपण काम करतोय. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की करियर प्लॅटफॉर्म जेव्हा मी चूज करायचा होता, एम-आय-टी इंजिनिअरिंगमध्ये 2016ला जेव्हा मी पास आउट झालो, तर माझं करियर स्टार्ट झालं होतं आय-टी क्षेत्रापासून. अच्छा. येस. कारण त्यावेळेस मी Accenture नावाच्या कंपनीमध्ये सिलेक्ट झालो होतो आणि सिलेक्ट झाल्यानंतर मला आय-टीमध्ये काही ते मन रमत नव्हतं. आणि मग मी एक साधारणतः 7 ते 8 महिने तिकडे काम केलं. पण पुन्हा परत तेच केमिकलशी किंवा वॉटरशी तो जो माझा कनेक्ट होता. तर मग त्या दृष्टिकोनातून मी तो जॉब स्किप केला आणि परत मी वॉटर इंडस्ट्रीमध्ये, प्राज इंडस्ट्रीमध्ये जॉइन झालो. तर या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये की जसं आता आता ह्या वॉटरचा जो इम्पोर्टन्स आहे, हा कुठून समजला? कारण एम-आय-टीच्या जवळच इंद्रायणी नदी आहे. दरवर्षी जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो 2012 ते 2016 त्यावेळेस इंद्रायणीचं जे पोल्युशन होतं, त्याच्यासाठी आम्ही काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायचो. त्याच्यानंतर गणपती फेस्टिव्हलमध्ये जे पी-ओ-पीचे गणपती लोकं विसर्जित करतात. मग त्याला पुन्हा बाहेर काढून त्याच्यावरती फर्दर प्रोसेस. तर या सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मी कॉलेजपासूनच होतो. मग तिथेच तो एक फ्लॅश किंवा एक तो स्पार्क म्हणतो आपण, तो जनरेट झाला, की जिथे मला मनातून असं वाटलं, की येस आपण पाण्याच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकतो. आणि मग मी त्या अनुषंगाने वेगवेगळ्या इंडस्ट्रीज बरोबर थोडंसं काम केलं आणि पाण्याविषयीचा जो इम्पोर्टन्स आहे, तो स्वतः मी शिकून घेतला आणि मग आता या फील्डमध्ये मी अच्छा. एक वेगळा प्रश्न असा राहील, की बऱ्याचदा लोकं म्हणतात, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक क्षेत्रात चाललंय आणि काही वर्षांनी, येणाऱ्या काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक फील्डमध्ये असेल. मग पाण्याचे व्यवस्थापन किंवा वॉटर इंडस्ट्रीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने प्रवेश केला, की करायचा आहे अजून? तसा विचार केला तर सर अजून प्रवेश पूर्णपणे झालेला नाही. पण हा प्रवेश येणाऱ्या काही काळामध्ये व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती आम्ही खूप सारा प्रयत्न पण करतोय, की जसं की आज आपण बघतोय, की एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. बाहेरच्या कंट्रीजमध्ये जेव्हा हे फ्लडिंग कंडिशन्स वगैरे येतात, म्हणजे पावसाच्या पाण्याने समजा खूप सारं परिस्थिती वगैरे आल्या, तर त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे जे ड्रेनेज सिस्टम्स आहेत, त्याला एक सेन्सर सिस्टम बसवले. सपोज तुमच्या ड्रेनेजमध्ये जर मोर दॅन 70% वॉटर झालं, तर तो सेन्सर अलार्म करेल आणि तो तिथल्या जवळच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनला मेसेज देईल, की बाबा इकडे पूर परिस्थिती येण्याचे चान्सेस आहेत. आणि तो मेसेज तिथून मग सगळ्या लोकांना पण पास होतो. मग ते लोकं अवेअर होतात, की बाबा येस इथे पूर परिस्थिती येण्याचे चान्सेस आहे आणि मग त्याच्या हिशोबाने ते त्यांच्या पुढच्या फर्दर हे करतात. तर पाण्याला घेऊन हा तर एक सिंपल एक्झाम्पल आहे. तर पाण्याला घेऊन आपण अशा खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. जसं आता आपल्याकडे माळीणगावचं प्रकरण झालं. त्या ठिकाणी बरोबर. आपल्याला संपूर्ण माहीत होतं. गावच संपूर्ण गाव हे दबलं झालं. गेलं. हां. त्याच्यानंतर काही ठिकाणी असं होतं, की अनप्रेडिक्टेबल पाणी, प्रचंड वॉटर सोर्स आहे. कारण काय, की आज आपण निसर्गाच्या कुशीत राहतो. पण आज आपण निसर्गावरती माराही करतो. पहिले डोंगर्स होते. आता डोंगराच्या ऐवजी सिमेंटचे डोंगर्स तयार झाले, बिल्डिंग्स झाल्या. तर आपण जसं-जसं निसर्गाच्या आतमध्ये जाईल, तसं-तसं निसर्गही त्याचा म्हणजे त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, तो त्या रुद्र अवतारावरती धारण करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये वॉटर ट्रीटमेंटच्या गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जसं की आता मी म्हटलं, की एखाद्या रिफायनरीमध्ये थाउजंड्स ऑफ पंप चालतात. पण त्या पंप्समध्ये लागणारी इलेक्ट्रिसिटी ते अनगणित आहे. किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या प्रोसेससाठी मला पाणी लागते. माझी रिक्वायरमेंट असेल सपोज 10 लिटर. पण माझा पंप कंटिन्युअसली चालू आहे. तो वेस्टेज पाणी तिकडून पूर्णपणे येतोय. तर इथे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कुठेतरी इन्व्हॉल्व करू शकतो. लिटरली काही प्रोजेक्ट्स आम्ही असेही केलेत, की दिल्लीमध्ये यूपी जल निगमच्या याच्यावरती आम्ही IOCLला प्लांट दिलाय. त्या प्लांटमध्ये आमची टीम पुण्यामध्ये बसते आणि पुण्यातून आम्ही तो प्लांट इथून मॉनिटर करतो.
इथून तो पूर्ण प्लॅनचं ऑपरेशन्स वगैरे आम्ही मॉनिटर करू. तर इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फार की रोल आहे आणि तो डे बाय डे या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये तो यायला पाहिजे. अच्छा. आणि शेवटी वॉटर ट्रीटमेंटमध्ये अजून एक सांगतो, की वॉटर टेक्नॉलॉजी हा सगळ्यांचा बॅलन्स सांभाळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोडक्शनवाल्यांनाही त्यांचा स्कोप भेटतो. प्रपोजल इंजिनिअरिंगवाल्यांना त्यांचा स्कोप भेटतो. आय-टीच्या क्षेत्रातील लोकांनाही त्याचा एक एक प्लॅटफॉर्म भेटेल. तर हा सगळा पूर्ण जेनेरिक सिनारिओ आहे. अच्छा, एक शेवटचा प्रश्न विचारायचा तो असा आहे, की जी आता यंग जनरेशन केमिकल इंजिनिअरिंग शिकते, त्यांच्याकरता समजा याच फील्डमध्ये करियर करायचं म्हटलं, तर त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या लाईफमध्ये 4 वर्षामध्ये नक्की काय-काय करणं गरजेचं आहे? म्हणजे स्किल्स असतील किंवा कुठले कोर्सेस असतील, सर्टिफिकेशन्स असतील. बीइंग अ केमिकल इंजिनिअरिंग वॉटर इज अ वन पार्ट ॲक्चुअली. म्हणजे वॉटर ट्रीटमेंट आणि वॉटर टेक्नॉलॉजीज हा एक त्याच्यातला पार्ट आहे. आणि याच्यामध्ये करियर पॉइंट ऑफ व्ह्यू जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं डिसॅलिनेशनची एक टेक्नॉलॉजी आहे. याच्यावरती खूप साऱ्या म्हणजे येणाऱ्या पुढच्या फ्युचरमध्ये खूप सारं त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागणार आहे. तर याच्यावरती तुम्ही विश्लेषण करू शकता. त्याचबरोबर काही वॉटर आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंटचे इंडस्ट्रियल काही इश्यूज आहेत. म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. काही प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत. त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला घेऊन इंजिनिअरिंग मुलांनी त्यांच्या जेव्हा त्यांचं जे काही हे आहे, काय म्हणतो आपण त्याला? अकॅडमिक चालू असेल अकॅडमिक चालू असेल आणि प्रोजेक्ट वगैरे प्रोजेक्ट्स असतात मेन. तर त्या प्रोजेक्ट्सवरती त्यांनी काम करायला पाहिजे, की जेणेकरून त्या अकॅडमिक प्रोजेक्ट्समध्ये इंडस्ट्रीला त्यांच्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन भेटेल आणि त्या मुलांचाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल. म्हणजे तो इंटरेस्टची डेव्हलपमेंट होईल. दुसरी गोष्ट आता जसं आपण म्हणलं, की काही ठिकाणी वॉटर फारच एकदम म्हणजे पिण्यायोग्य पण नाहीये किंवा आणि तरी तिथे काही लोकं सर्व्हाईव्ह करतात. तर या लोकांसाठी आपण प्लग एंड प्ले टाइप मॉडेल कसं सजेस्ट करू शकतो? एक कंटेनराइज्ड सिस्टम आपण कसे करू शकतो? फॉर एक्झाम्पल इंडियन आर्मीची लोकं जम्मू अँड काश्मीरमध्ये आता आहेत सपोज फॉर एक्झाम्पल. तिकडे पाणी तर फिल्टर भेटत नाही. तर मग आपण कंटेनराइज्ड सिस्टम करून त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचं काही ट्रीटमेंट किंवा त्यांचं जे सीवेज जनरेट होणार त्याच्यावरती काही ट्रीटमेंट देऊ शकतो. तर अशा काय खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत, जे वॉटर इंडस्ट्री किंवा इंडस्ट्रियल पीपल्स म्हणजे इंडस्ट्रियल लोकांना आता सध्या ते चॅलेंजेस आहेत. तर या चॅलेंजेसमध्ये यंग जनरेशनची इन्व्हॉल्वमेंट जर झाली, तर कदाचित एक मोठा मिरेकल होऊ शकतो. बरोबर. आणि त्याच्यातून आपण मुलांनाही करिअरचा प्लॅटफॉर्म भेटेल आणि ॲट द सेम टाईम इंडस्ट्रीला त्यांच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती सोल्युशन भेटेल. ग्रेट. राहुल, तुम्ही आज इथे आलात पॉडकास्टमध्ये आणि खरोखर खूप महत्त्वाची माहिती दिली. वॉटर इंडस्ट्री आणि वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरचे ऑप्शन्स, टेक्नॉलॉजी खूप छान वाटलं आणि मला नक्की खात्री आहे, की जे तरुण आज केमिकल इंजिनिअर घडतायत, त्यांच्याकरता देखील एक महत्त्वाची आज माहिती आज पॉडकास्टमधून नक्कीच मिळाली. तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ दिलात, योग्य माहिती दिली, त्याबद्दल MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगच्या तर्फे अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद सर.